मी प्राध्यापक डॉक्टर आचार्य आरडी, समाजशास्त्र विभाग, सहाय्यक प्राध्यापक, नवगण शिक्षण संस्था राजुरीचे नवगण कला वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ येथे कार्यरत आहे। सध्या भारतामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांची सर्व कामे ऑनलाईनवरच पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यानुसार आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच आहे, तरी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मी हा दुसरा व्हिडिओ तयार केला आहे। तरी तो विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करून आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करावी ही विनंती। सध्या भारतात कोरोनामुळे विद्यापीठ स्तरावर भारतीय स्तरावर कोरोनाच्या आजारामुळे प्रत्येक माणूस त्यामध्ये ग्रासला चाललेला आहे। तरी मी माझ्या वतीने आपण सर्वांनी कोरोनाची काळजी घेऊनच अभ्यास, नोकरीची कर्तव्ये व सामाजिक कार्ये प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती। तरी मी आपल्यापुढे BS सेकंड इयर 4th सेमिस्टर पेपर क्रमांक 7वा, पेपरचे नाव भारतीय लोकसंख्या याचा आपला विचार करायचा आहे। त्यामध्ये प्रकरण आहे दुसरे, त्याचं नाव आहे मानवी लोकसंख्या गतिमत्व किंवा गतिशीलता। या प्रकरणाचा आपल्याला विचार करावायचा आहे। यामध्ये प्रास्ताविक आपल्याला करत असताना असं सांगता येईल की मागील 110 वर्षात भारताची लोकसंख्या वृद्धी लक्षणीय आणि चिंताजनक आहे। इसवी सन 1901 मध्ये भारताची लोकसंख्या 23,83,00,000 एवढी होती, तर इसवी सन 2011 मध्ये 121,01,00,000 एवढी झाली आहे। भारतीय लोकसंख्येची घनता 1901 मध्ये 73 दर चौरस किलोमीटर एवढी होती, तर 2011 मध्ये आपली लोकसंख्या घनता 382 दर चौरस किलोमीटर एवढी झाली आहे। भारतात पश्चिम बंगाल आणि बिहार राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे। 2011च्या जनगणनेनुसार बिहार राज्य लोकसंख्या घनतेच्या बाबतीत सर्वाधिक अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे असे आपल्याला सांगता येईल। परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये भारतीय लोकसंख्येचा अभ्यास करताना विविध पैलूंचे अध्ययन करणे क्रमप्राप्त आहे। यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लोकसंख्या गतिशीलता। लोकसंख्या गतिशीलतेच्या अभ्यासात लोकसंख्येची गती अभ्यासणे आवश्यक असते। गती या संकल्पनेत सातत्य आणि परिवर्तन अभिप्रेत असते। याच अर्थाने लोकसंख्या वृद्धी बरोबरच वृद्धीतील सातत्य आणि लोकसंख्येचे परिवर्तनात्मक घटक लक्षात घेणे आवश्यक असते। तसेच लोकसंख्या वृद्धीचा संबंध लोकसंख्या गतिशीलतेशी असला तरी अशा गतिशीलतेचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम होत असतात। आधुनिक भारतातील लोकसंख्या जगातील सर्वात तरुण लोकसंख्या समजली जाते, तेव्हा वर्तमान स्थितीत तरुणाचा देश समजला जाणारा भारत जेव्हा आपल्या सामर्थ्याचा विचार करेल तेव्हा लोकसंख्येची गतिमानता अभ्यासणे आवश्यक ठरते। या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रस्तावनेमध्ये या मुद्द्याचा विचार करता येऊ शकेल। त्यानंतर या प्रकरणामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याची कारणे याचा आपला विचार करावा लागेल। याचा विचार करत असताना पुरुष आणि स्त्री आपल्या भारतामध्ये दोन समसम प्रमाण समजले जातात, परंतु जगातील विविध देशातील लिंग गुणोत्तरेचे आकडेवारी लक्षात घेतल्यास या आकडेवारीवरून स्त्री पुरुष प्रमाणातील समानता कोणत्या देशात नसल्याचेच दिसून येते। स्त्री पुरुष प्रमाणात असमानता आहे हे जरी वास्तव असले तरी बहुतेक देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा कमी असल्याचे दिसून येते। रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, जपान यासारख्या विकसित देशांमध्ये मात्र स्त्रियांचे प्रमाण पुरुषाच्या तुलनेत अधिक आहे असे आपल्याला दिसते। युरोपातील लोकांनी विशेषतः पुरुषांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्यामुळे युरोपीय देशात स्त्रियांची संख्या जास्त आहे। याउलट भारत, पाकिस्तान, श्रीलंका
यासारख्या विकसनशील देशात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे असे आपल्याला दिसते. स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याची कारणे याचा विचार करत असताना नंबर 1चं कारण आहे स्त्रियांना दिली जाणारी विषमतेची वागणूक. या मुद्द्याच्या अंतर्गत आपला असा विचार करता येईल, पुरुषप्रधान देशामध्ये स्त्रियांचा सामाजिक दर्जा निम्न स्वरूपाचा असतो. अशा देशातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना विषमतेची वागणूक दिली जाते. जन्मापासूनच विषमतेची वागणूक स्त्रियांना मिळते. साहजिकच स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर त्यांचे विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम होतात. अशा समाजात स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे पुरुषाच्या तुलनेत संख्या देखील कमी असते. नंबर 2, शिक्षण. अनेक समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमी असते. शिक्षणामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची मानसिकता विकसित होत असते. त्या दृष्टीने प्रयत्न देखील होतात. शिक्षणाच्या अल्प प्रमाणामुळे कुपोषण, अंधश्रद्धा या बाबींना सतत चालना मिळत जाते. त्यांचा सर्वाधिक वाईट परिणाम स्त्रियांवर होतो. परिणामी मर्त्यता आणि स्त्रियांची संख्या प्रभावित होते. नंबर 3, आरोग्य व प्रसूती काळातील दक्षता. या अंतर्गत आपल्याला असं सांगता येईल, विकसित राष्ट्राच्या तुलनेत अविकसित राष्ट्रात आपल्याला स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. स्त्रियांच्या संख्या मर्यादेला प्रभावित करणाऱ्या विविध घटकामध्ये आरोग्य आणि प्रसूती काळातील दक्षता या घटका देखील महत्त्वाचा ठरतो. प्रसूतीनंतरचा माता मृत्यू दर अविकसित देशामध्ये अधिक आहे. लैंगिकता आणि प्रजनन आरोग्य शिक्षणाचे महत्त्व देखील अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. आरोग्याच्या सुविधाच्या अभावामुळे आणि प्रसूती काळात न घेतल्या गेलेल्या दक्षतेमुळे स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असे आपल्याला या मुद्द्याच्या बाबतीत सांगता येईल. नंबर 4चा मुद्दा कुपोषण. कुपोषणाच्या बाबतीत अविकसित देशामध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. भारत देखील या समस्येला अपवाद नाही. भारतातील अनेक भागात कुपोषणाची समस्या मोठ्या तीव्रतेने जाणवते. कुपोषणाच्या समस्येला सर्वाधिक स्त्रियाच बळी पडलेल्या दिसून येतात. दारिद्र्य आणि कुपोषण यांचा जवळचा संबंध आहे. आरोग्याचा उत्तम दर्जा ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सकस अन्नाची आवश्यकता असते. खनिज, प्रोटीन्स, जीवनसत्वे आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळे मर्त्यतेच्या प्रमाणात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे असे आपल्याला दिसते. यानंतर मुद्दा क्रमांक 5, रूढी, परंपरा व अंधश्रद्धा. या बाबतीमध्ये आपल्याला असे सांगता येईल की हजारो वर्षापासून मानवी जीवनावर विविध रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचा नकारात्मक प्रभाव आहे. विज्ञानाच्या कसोटीवर अनेक रूढी, परंपरांना आणि अंधश्रद्धांना अजिबात स्थान नाही. अशा परंपरा आणि अंधश्रद्धामुळे मुलींचा जन्म नाकारला जातो. जन्माला आलेल्या मुलींना ठार मारण्याची अनेक उदाहरणे आपणास पाहावयास मिळतात. नकोशीचा प्रश्न अशाच रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धामुळे निर्माण होतो. शिवाय स्त्रियांच्या मर्त्यतेला देखील हा घटक जबाबदार आहे. यानंतर मुद्दा क्रमांक 6, बालमृत्यू दरात मुलींचे प्रमाण अधिक. 0 ते 6 या वयोगटातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण विविध देशात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. भारतात देखील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. सर्वसाधारणपणे नैसर्गिकरित्या 0 ते 6 या वयोगटातील बालमृत्यूमध्ये मुलाचे प्रमाण जास्त असले तरी सामाजिक घटकांच्या प्रभावातून मुलींचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मुलीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोनामुळे ही समस्या निर्माण होते. परिणामी स्त्रियांचे प्रमाण कमी होते. नंबर 7, वारंवार होणारे गर्भपात. यामध्ये आपल्याला असे सांगता येईल की स्त्रियांचा कुटुंब आणि समाजात असलेला दुय्यम दर्जा, वारंवार लादलेली गर्भधारणा यामुळे स्त्रियांचा मृत्यू दर पुरुषाच्या मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. विशेषतः विकसनशील देशात हे चित्र आपणास प्रकर्षाने पाहावयास मिळते. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे स्त्रियांच्या शरीरावर व मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होतात. परिणामी स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत जाते. स्त्री आणि पुरुषांच्या विषम प्रमाणाला हा घटक देखील कमी अधिक प्रमाणात जबाबदार आहे. यानंतर नंबर 8, स्त्री
भ्रूण हत्या याचा आपला विचार करावा लागेल. आधुनिक काळात विज्ञानाच्या विविध शोधांचा परिणाम समाजावर चांगला आणि वाईट अशा दोन्ही स्वरूपात होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात मानवाने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध शोधामुळे मानवी आरोग्याचे धोके जवळपास टाळण्यास मदत होत असली तरी काही शोधांचा गैरफायदा घेतला जातो. वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे गर्भलिंग निदान करणे शक्य झाले आहे. अनेक ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. गर्भलिंग निदान तंत्रज्ञानामुळे जन्म स्त्रीचा होणार की पुरुषाचा हे स्पष्ट होत आहे. चुकीच्या सामाजिक धारणामधून आणि स्त्रियाकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसात पुढारलेल्या महाराष्ट्रात या संदर्भात अनेक प्रकार उघड झालेले आहेत. स्त्रियांची संख्या ही कमी करण्यात स्त्री भ्रूण हत्या हा घटक सर्वात जास्त प्रभावी असल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याची कारणे विविध याचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर स्त्री भ्रूण हत्येची कारणे याचा आपला विचार करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या हे होण्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे, परंतु याचा विचार समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही समाजाचे अस्तित्व, सातत्य आणि विकास स्त्री पुरुषाच्या परस्पर सहकार्याशिवाय असू शकत नाही. वंश सातत्यासाठी जशी नर मादीची रचना निसर्गाने केलेली आहे, तशीच मानवात स्त्री आणि पुरुषाची रचना निसर्गानेच केलेली आहे. विकासाच्या प्रक्रियेत या रचनेला आव्हान देण्याचे काम मानवाकडून होत आहे. स्त्री भ्रूण हत्या हा आधुनिक भारताला लागलेला एक कलंक आहे. अनेक मानवी समाजात स्त्रियांचे दुय्यम स्थान असल्यामुळेच अशा प्रकारच्या गंभीर आणि गहन समस्या निर्माण होतात. यामध्ये आपला सांगता येऊ शकेल, जगातील विविध देशामध्ये मुलींच्या जन्माकडे तिरस्काराने पाहिले जाते. याचे नकारात्मक पडसाद पुढे जन्मभर स्त्रीला सहन करावे लागतात. पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावामध्ये स्त्रीचा दर्जा हीन स्वरूपाचा बनला. भारतातील अनेक राज्यात आधुनिक काळात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न गंभीर वळणावर आहे. प्राचीन काळात देखील नवजात बालिकेच्या हत्येचा प्रश्न होताच. वर्तमान परिस्थितीत गर्भलिंग निदान तंत्रमुळे स्त्री भ्रूण हत्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर स्त्री भ्रूण हत्येच्या वाढत्या प्रमाणाला पायबंद घालण्यासाठी विविध कायदे करण्यात आलेले आहेत, परंतु डॉक्टर आणि माता पिता यांच्या समस्यातून हे प्रकार घडताना दिसतात. मागील काही दिवसात महाराष्ट्रात हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलेला आहे असे आपल्याला दिसून येते. वंश सातत्यासाठी किंवा अन्य विचारामधून मुलगाच हवा या धारणेतून गर्भलिंग निदान करण्यात येते. निदानानंतर जर गर्भपात मुलगी असेल तर गर्भपात केला जातो. जन्माआधीच मुलीला संपविले जाते. याला स्त्री भ्रूण हत्या असे म्हणतात. स्त्री भ्रूण हत्या हा विचारपूर्वक घेतलेला अविचारी निर्णय असतो. स्त्री भ्रूण हत्येच्या अनेक प्रकारात संबंधित स्त्रीची तशी इच्छा नसते. संबंधित स्त्रीचा पती आणि नातेवाईक तिला स्त्री भ्रूण हत्या करण्याच्या निर्णयासाठी दबाव टाकून राजी करतात असे आपणास दिसते. स्त्री भ्रूण हत्येची समस्या समाजाच्या अनेक स्तरामध्ये पाहावयास मिळते. स्त्रियांचे प्रमाण कमी करण्यात हाच घटक सर्वाधिक प्रभावी असलेला आपणास दिसतो. आता स्त्री भ्रूण हत्येच्या कारणामध्ये आपला विचार करत असताना नंबर 1 स्त्रियांचा दुय्यम दर्जा. स्त्रियांचा दुय्यम दर्जाचा विचार करत असताना भारतीय समाजात स्त्री भ्रूण हत्या ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. भारतीय समाजात स्त्रियांचा दुय्यम दर्जा किंवा दुय्यम निम्न स्वरूपाचा आपल्याला दिसतो. स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान लक्षात घेता स्त्रीच्या जन्माला प्राधान्य दिले जात नाही. विशेषतः ज्या माता पित्यांना एकपेक्षा जास्त मुले असतात अशा माता पित्याकडून स्त्री भ्रूण हत्या करण्यासाठी प्रयत्न केले जातात. नंबर 2 स्त्रियांच्या विवाहविषयक समस्या. भारतीय समाजात विवाह प्रक्रियेत अनेक अडथळे आहेत. विवाह जमविण्यापासून विवाह पूर्ण होईपर्यंत मुलींच्या माता पित्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. योग्य जोडीदार निवडणे, हुंडा आणि खर्चिक विवाह पद्धती या बाबी मुलींच्या पालकासाठी त्रासदायक असतात. साहजिकच अधिक मुलींचा जन्म नको या भावनेतून स्त्री भ्रूण हत्येसारखा मार्ग अवलंबिला जातो असे आपणाला सांगता येऊ शकेल. नंबर 3 हुंडा पद्धती. हुंडा पद्धतीमध्ये आपला असे बोलता येईल, हुंडा पद्धती हा भारतीय समाजाला लागलेला एक प्रकारचा कलंक आहे. समाजाच्या सर्व स्तरामध्ये हुंडा पद्धतीचे प्रचलन आहे. हुंड्यामुळे अनेकदा मुलीच्या विवाहाचा प्रश्न निर्माण होतो. हुंडा पद्धतीच्या माध्यमातून
वराकडील मंडळीचा हव्यास किंवा लालसा वाढत जाते. हुंडा पद्धतीच्या प्रचलनामुळे मुलींचा जन्म नाकारला जातो. यानंतर मुद्दा नंबर 4, दारिद्र्य. दारिद्र्यानुसार आपल्याला सांगता येईल की अनेक समस्यांच्या मुळाशी दारिद्र्य हा घटक असलेला आपणास पाहावयास मिळतो. मुलींचा विवाह ही खर्चिक बाब असल्यामुळे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या कुटुंबांना मुलीच्या विवाहामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येते. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या कुटुंबांना आपल्या कुटुंबात अधिक मुली नकोशा होतात आणि स्त्रीभ्रूण हत्या घडतात. त्यामध्ये नंबर पुढे वंश सातत्याच्या भ्रामक कल्पना. भारतासह अनेक राष्ट्रात पुरुषप्रधान संस्कृतीचे प्राबल्य आणि प्रचलन दिसून येते. अशा समाजात वंश सातत्य संदर्भात मुलांचा जन्म महत्वाचा समजला जातो. वंश सातत्याच्या अशा अवैज्ञानिक आणि भ्रामक कल्पनामुळे मुलांच्या जन्माचा अट्टहास असतो आणि मुलींच्या जन्माचा तिरस्कार असतो. यामुळे स्त्रीभ्रूण हत्यांना चालना मिळते. मुद्दा नंबर 6, अज्ञान. अज्ञानामध्ये आपला असे सांगता येईल की जगातील अनेक समस्याच्या मुळाशी अज्ञान असते. स्त्रीभ्रूण हत्येची समस्या देखील अज्ञानातूनच निर्माण झालेली आहे. वंश सातत्याच्या भ्रामक कल्पना, दारिद्र्य, मुलांच्या जन्माचा अट्टहास अशा विविध बाबींना अज्ञानच जबाबदार असल्याचे दिसून येते. मग यातूनच स्त्रीभ्रूण हत्यांना चालना मिळते. यानंतर डॉक्टरांचा संकुचित स्वार्थ. गर्भलिंग निदान करण्याचे तंत्रज्ञान जरी विकसित झाले असले तरी या तंत्राचे तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर्स यांनी आपल्या संकुचित स्वार्थामुळे स्त्रीभ्रूण हत्यांना चालना दिली आहे. गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या बंद करण्याचे खरे उत्तरदायित्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर मंडळीचे आहे. कारण हा वर्ग समस्येच्या परिणामांना जाणणारा वर्ग आहे. परंतु सध्या तरी असे होताना दिसत नाही असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. यानंतर आपणाला वयोगटनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण याचा आपल्याला विचार करावा लागेल. कोणत्याही समाजात सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे 3 गटात वर्गीकरण केले जाते. हे 3 गट खालीलप्रमाणे आहेत किंवा पुढील प्रमाणे आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. त्यामध्ये नंबर 1 आपला सांगता येऊ शकेल की अल्पवयीन बालकाचा गट. अल्पवयीन बालकाच्या गटामध्ये सर्वसाधारणपणे 14 ते 15 वर्षाखालील स्त्री पुरुष अल्पवयीन बालकाचा समावेश झालेला असतो. या गटातील लोकसंख्येचे प्रमाण विकसित व विकसनशील आणि अविकसित देशात भिन्न स्वरूपात दिसून येते. विकसित देशात वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण अल्प असते तर विकसनशील देशात ते थोडे जास्त प्रमाणात असते. अविकसित देशात मात्र हे प्रमाण जास्त असते. वर्तमान परिस्थितीत हा गट अवलंबित असणारा गट आहे. परंतु थोड्याच कालावधीनंतर या गटाचे रूपांतर क्रियाशील आणि उत्पादक गटात होणार असते. त्यामुळे या गटातील आजची लोकसंख्या भविष्य काळातील विकासाला, उत्पादकतेला, मनुष्यबळ निर्मितीला आणि लोकसंख्या वाढीला प्रभावित करणारी असते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. नंबर 2, तरुण आणि प्रौढ लोकसंख्येचा गट. तरुण आणि प्रौढ लोकसंख्येच्या गटामध्ये आपल्याला सांगता येईल या गटात सर्वसाधारणपणे 15 ते 64 वयाच्या स्त्री पुरुष लोकसंख्येचा समावेश होतो. ज्या देशात या वयोगटातील लोकसंख्या जास्त प्रमाणात असते अशा देशात मनुष्यबळ आणि श्रमिकाची लोकसंख्या जास्त असते. अशा देशात विकासाच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळू शकते. आज भारतात या वयोगटातील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% जास्त आहे. अशा वयोगटातील लोकसंख्येच्या गरजा देखील जास्त असतात. अन्नधान्य, वाहतूक, रोजगार निर्मिती आणि निवासस्थानाचे प्रश्न या लोकसंख्येमुळे निर्माण होण्याची शक्यता असते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. यानंतर वृद्ध लोकसंख्येचा गट याचा आपला विचार करावा लागेल. वृद्ध लोकसंख्येच्या गटाचा विचार करत असताना आपणाला विकसनशील देशात 60 वर्षावरील लोकसंख्या या गटात समाविष्ट असते तर विकसित देशात 65 वर्षावरील लोकसंख्या वृद्ध या गटात मोडते. या गटातील लोकसंख्येचे प्रमाण मृत्यू दरावर अवलंबून असते. मृत्यू दराचे प्रमाण जास्त असते तर वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण हे कमी असते. या उलट मृत्यू दराचे प्रमाण कमी असेल तर या वयोगटातील लोकसंख्येची सरासरी जास्त असते असे आपल्याला या ठिकाणी दिसते. वृद्ध लोकसंख्येचा गट हा अवलंबित असणारा गट समजला जातो. वृद्ध लोकसंख्येच्या गरजा आणि समस्या भिन्न स्वरूपात असतात. देशाच्या
शासनाला या गटातील लोकसंख्येच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद आपल्याला करावी लागते आणि अन्य सोयी सुविधा सुद्धा सवलती या गटाला शासनाला द्याव्या लागतात. मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असतो. विकसनशील देशापेक्षा विकसित देशात या गटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. या गटातील लोकसंख्या भविष्यकालीन लोकसंख्येच्या स्वरूप आणि प्रमाणाला फारशी चालना देत नाही. आधुनिक काळात वृद्ध लोकसंख्या वाढत असल्यामुळे वृद्धांच्या समस्या हा विषय जागतिक पातळीवर चर्चेला जाणारा विषय बनला आहे. असं या वयोगटनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण करताना आपल्याला या मुद्द्याच्या बाबतीत विचार करता येऊ शकेल. यानंतर आपणाला वयोरचनेवर परिणाम करणारे घटक याचा विचार आपल्याला करावा लागेल. वयोरचनेवर परिणाम करत असताना प्रत्येक मानवी समूहावर वयाचा परिणाम होत असतो असे आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगता येईल. आधुनिक लोकसंख्या शास्त्रात लोकसंख्येच्या वयोरचनेचा विशेष अभ्यास केला जातो. जगातील विविध देशात वयोगटनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणाचे स्वरूप भिन्न भिन्न पाहावयास मिळतात. विशेषतः विकसित राष्ट्रातील लोकसंख्येच्या वयोगटनिहाय प्रमाणात सतत बदल होत जातात, तर विकसनशील देशात हे स्वरूप साधारणतः स्थिर स्वरूपाचे असते. वयोगटनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणावरून आपणास लोकसंख्येच्या वर्तमान आणि भविष्यातील स्थितीचा जसा अंदाज घेण्यास मदत होते, तसाच एखाद्या देशाच्या विकासाचा अंदाज घेण्यात देखील मदत होते. वयोगटनिहाय लोकसंख्येवरून आयुर्मानाच्या संदर्भात देखील भाष्य करता येते. वयोरचनेवर परिणाम करणारे काही घटक आपल्याला पुढील प्रमाणे तपासावे लागतील किंवा अभ्यासावे लागतील. नंबर 1, जननदर. जननदर या संकल्पनेमध्ये आपण मुद्दा मांडत असताना जननदर आणि वयोगटनिहाय लोकसंख्या याचा जवळचा संबंध आहे. एखाद्या देशातील जननदर वाढल्यास 0 ते 14 या वयोगटातील मुलांची लोकसंख्या वाढते. या उलट जननदर कमी झाल्यास लोकसंख्येतील वृद्धांची लोकसंख्येचे प्रमाण वाढते. विकसित देशात जननदरात झपाट्याने घट होत असलेली आपणास पाहावयास मिळते. त्यांची विविध कारणे आहेत. जननदरात घट झाल्यामुळे अशा राष्ट्रातील लोकांची सरासरी आयुर्मान आणि लोकसंख्येत वाढ, वृद्धांची जास्त संख्या वाढते. अविकसित आणि विकसनशील देशात जास्त प्रमाण आपल्याला दिसते. अविकसित असणं त्या देशासाठीचं मोठं कारण आहे. अशा देशात लोकसंख्या वाढीला चालना मिळते, परंतु एकूण लोकसंख्येत तुलनेने वृद्धांचे प्रमाण कमी असते. म्हणजेच लोकसंख्येच्या वयोरचनेला जनन हा घटक प्रभाव करीत असल्याचा आपणाला दिसून येतो, असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. म्हणून त्यानंतर मृत्यूदर. मृत्यूदरामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की जननदराप्रमाणेच मर्त्यतेला आणि मृत्यूदर या घटकात देखील लोकसंख्येच्या वयोरचनेला प्रभावित करीत असलेला आपणास पाहावयास मिळतो. मर्त्यतेचे प्रमाण कमी अधिक झाल्यास लोकसंख्येची वयोरचना बदलत जाते. मर्त्यता हा घटक सुद्धा आर्थिक विकास हा घटक काही प्रमाणात जबाबदार असतो. साहजिकच विकसित राष्ट्रांच्या तुलनेत अविकसित राष्ट्रामध्ये मर्त्यतेचे प्रमाण अधिक असते. मर्त्यता या घटकातील बालमृत्यू आणि वयस्कर लोकांचे मृत्यू हे वेगवेगळे परिणाम करतात. साधारणतः बालमृत्यूचे प्रमाण जास्त असेल तर लोकसंख्येला वयोरचना प्रभावी होते. एकूण मृत्यूदर कमी झाल्यास लोकसंख्येत वृद्धाचे प्रमाण वाढत जाते. त्यानंतर स्थलांतर. स्थलांतराच्या बाबतीत आपल्याला असे सांगता येऊ शकेल की जननदर आणि मृत्यूदराप्रमाणे स्थलांतर हा घटक देखील लोकसंख्येच्या वयोरचनेत बदल करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. या वयोगटातील लोकसंख्येचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. त्या लोकसंख्येवर त्याचे परिणाम सहजपणे पाहावयास मिळतात. स्थलांतर करणाऱ्या लोकसंख्येमध्ये पुरुषाची संख्या मोठी असते. त्याचा परिणाम लोकसंख्येच्या लिंग रचनेवर देखील होतो. साधारणपणे क्रियाशील क्षमतेच्या लोकसंख्येचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असते. साहजिकच ज्या ठिकाणाहून हे स्थलांतर होते त्या ठिकाणी अवलंबिताची लोकसंख्या जास्त असते. म्हणजेच बालकांची 0 ते 14 आणि वृद्धांची 60 पेक्षा जास्त संख्या जास्त असते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुणे स्थलांतरित होत असते. साहजिकच ही लोकसंख्या क्रियाशील स्वरूपाची असते. त्यामुळे कोकणातील या 2 जिल्ह्यात स्त्रियांची संख्या, मुलांची संख्या आणि वृद्धांची संख्या जास्त आहे.
स्थलांतरांची विविध कारणे आहेत आणि स्थलांतरामुळे उत्पादक शक्ती आणि आर्थिक विकास प्रभावित होतो. स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या वयरचनेवर परिणाम होतात असे आपला यानंतर आपणाला वृद्धांच्या समस्या या मुद्द्यावर आपल्याला विचार करावा लागेल. वृद्धांच्या समस्या आपणाला प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वृद्धाच्या समस्येचा आपणाला उहापोह करावा लागतो. मानवी जीवनाची अंतिम आणि अपरिहार्य अवस्था म्हणून वृद्धा अवस्थेकडे पाहिले जाते. वृद्धाशी संबंधित समस्येचा अभ्यास आधुनिक समाजशास्त्रात केला जातो. मागील काही दशकात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या असाधारण संशोधनामुळे सरासरी आयुर्मानात वाढ होत आहे. रोगांचे निदान, रोगावरील उपचार आणि रोगाचे पुनर्वसन या संदर्भात क्रांतिकारक बदल होत आहे. विविध औषध पद्धतीच्या सहाय्याने मानवी आरोग्याच्या दर्जात लक्षणीय वाढ होत आहे. पाश्चिमात्य विकसित देशात व्यक्तीचे सरासरी आयुर्मान 80 वर्षापर्यंत पोहोचले आहे. भारतातील व्यक्तीच्या सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सरासरी आयुर्मानात वाढ झाली की देशाच्या एकूण लोकसंख्येत वृद्धाची संख्या वाढणार हे उघड आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्देशानुसार देशाच्या लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण 7% अधिक झाल्यास या देशात वृद्धाच्या समस्या निर्माण झाल्या असे समजावे. 2001च्या जनगणना अहवालानुसार भारतात 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या पुरुषाचे प्रमाण 7.1% एवढे आहे, तर स्त्रियांचे प्रमाण 7.8% एवढे आहे. विकसनशील देशाच्या तुलनेत विकसित देशामधील लोकांचे सरासरी आयुर्मान अधिक आहे. त्यामुळे विकसित देशाच्या एकूण लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण देखील जास्त आहे. भारतात वयस्कांच्या किंवा वृद्धाच्या समस्या पाश्चिमात्य देशा एवढ्या तीव्र स्वरूपाच्या नाहीत. भारतीय समाजात वृद्धाच्या सांभाळ करण्याच्या परंपरेचे पालन केले जाते. असे असले तरी मागील काही वर्षात वृद्धांचे प्रश्न तातडीने, तीव्रतेने निर्माण झालेले आपणास लक्षात येतात. वृद्धावस्थेचा अर्थ आपण विशद करत असताना वृद्धांच्या अनेक विविध प्रश्नांचा एकत्रितपणे आणि सखोल अभ्यास करण्यासाठी वृद्धापकालाचे शास्त्र या नावाने संबोधले जाणारे स्वतंत्र शास्त्र निर्माण झाले आहे. या शास्त्रात वृद्धावस्थेचा किंवा वृद्धत्वाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या काही व्याख्या दिल्या आहेत. नंबर 1 ची व्याख्या आपण पाहूया. विचारवंत हेनरी आणि क्युमिंग यांची व्याख्या: जीवनातील महत्त्वपूर्ण तसेच पूर्णपणे उपयोगी आणि ज्याविषयी अभिलाषा असते अशा आरंभीच्या काळापासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला वृद्धावस्था असे म्हणतात. या वृद्धावस्थेच्या संदर्भामध्ये आपणाला नंबर 1 ची समस्या विचार करता येईल. त्यामध्ये शारीरिक समस्या. तर शारीरिक समस्येमध्ये विचार करत असताना आपल्याला सांगता येऊ शकेल की वृद्धावस्था ही मानवी जीवनाची शेवटची व अपरिहार्य अवस्था असते. या अवस्थेत शरीर काही प्रमाणात थकलेले असते. शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य बदल घडून येतात. शरीरावर सुरकुत्या, केस पांढरे, डोक्यावरचे केस कमी होतात, डोळ्यांना अंधुक दिसायला लागते, हातापायांना कंप सुटतो. अशा लक्षणांनी युक्त वृद्धत्व ओळखता येते. तर शरीरांतर्गत काही बदल होत, जसे की रक्तदाब कमी होणे, जास्त होणे, पचनसंस्थेची बिघाड होणे, सांधेदुखीसारखे विकार जडणे यासारखे त्रासदायक विकार आपल्याला दिसतात. मूत्रपिंड निकामी होणे, शरीरात साखरेचे प्रमाण वाढणे, सांधेदुखीसारखे विकार जडणे अशा विविध प्रकारच्या शारीरिक बदलामुळे वृद्धांच्या अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात असे आपल्याला या समस्येच्या बाबतीमध्ये बोलता येईल. वृद्धावस्थेनंतर शारीरिक समस्येमुळे किंवा शरीर साथ न देण्यामुळे शारीरिक क्षमतांना मर्यादा येतात. शारीरिक समस्यामुळे कुटुंबातील विविध कार्यांच्या सहभागावर विपरीत परिणाम होतो. शारीरिक बिघाडामुळे आरोग्यावरील वारेमाप खर्चात वाढ होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम नकारात्मक मानसिकतेत होणे स्वाभाविक असते. यातूनच मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. या वृद्धांच्या समस्येमध्ये नंबर 2 चा मुद्दा आपला असा सांगता येऊ शकेल की मानसिक समस्या. मानसिक समस्येमध्ये विचार करत असताना आपला असं सांगता येऊ शकेल की
पहिली समस्या आणि दुसरी समस्याचा विचार करत असताना मानसिक समस्या ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तर मानसिक समस्या ही वृद्धापकाळातील विविध शारीरिक समस्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होणे शक्य असते. वृद्धापकाळात किंवा वृद्धावस्थेत शरीर रचनेप्रमाणे व्यक्तीच्या मानसिक रचनेत देखील बदल होत असतात. स्वतः संबंधी नैराश्याची आणि नकारात्मकतेची भावना वृद्धावस्थेत वाढीस लागते. घरातील कोणत्याही कार्यात आपण पूर्ण क्षमतेने सहभाग घेऊ शकत नाही. आपली अवस्था एखाद्या अडगळीत टाकलेल्या वस्तूप्रमाणे झालेली असते. कुटुंबातील व्यक्तीचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपला आता कोणालाही उपयोग होत नाही. आपला सल्ला घेतला जात नाही. अशा विचाराने आणि भावनाने वृद्ध व्यक्तींना ग्रासलेले असते. चिडखोरपणा, नाराजी, रागीटपणा वाढीस लागतो. साहजिकच मनाच्या अशा अवस्थेमुळे परस्पर संबंधात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. वृद्धावस्थेचे परस्पर संबंध संघर्षाच्या स्वरूपाचे निर्माण होतात. आजारपणावर होणाऱ्या अनियंत्रित खर्चामुळे एक प्रकारची अपराधीपणाची भावना वृद्ध व्यक्तीच्या मनात वाढीस लागते. आजारपणामुळे वृद्ध व्यक्तीच्या मनात सतत मृत्यूचे विचार येतात. संभ्रमित किंवा भ्रमिष्ठासारखी अवस्था निर्माण होते. या अवस्थेनंतर किंवा या समस्येनंतर आपणाला आर्थिक समस्येचा विचार करावा लागेल. आर्थिक समस्येमध्ये वृद्धापकाळात आर्थिक उत्पन्नाचे स्वतःचे असे भक्कम साधन शिल्लक राहत नाही. नोकरीत असलेल्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्न कमी होते. अल्प उत्पन्नात जीवन जगण्याची सवय लावून घेणे अनिवार्य असते. वृद्ध अवस्थेत औषध उपचाराचा मोठा खर्च वाढलेला असतो. त्यामुळे अशा अवस्थेत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी समस्या निर्माण होत असते. नोकरीत असलेल्या व्यक्तीपेक्षा संघटित क्षेत्रात कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्तींना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. वृद्ध व्यक्तीची मुले कर्तबगार आणि कमावते असतील तर ठीक, अन्यथा आर्थिक समस्या अनेक विवंचनेत वाढ होत जाते. कनिष्ठ वर्गातील वृद्ध व्यक्तींना आर्थिक प्रमाणात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वर्गातील व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या अनेक नातेवाईकावर अवलंबून राहावे लागते. वृद्धापकाळात अशा व्यक्तीसाठी प्रचंड मानहानीचा आणि जीव घेणा आपणाला व्यवहार करावा लागतो. त्यानंतर सामाजिक समस्या. सामाजिक समस्येमध्ये आपणाला विचार करावा लागेल. वृद्धावस्थेच्या अनुषंगाने विविध सामाजिक समस्या निर्माण होतात. विशिष्ट नकारात्मक मानसिकतेमुळे कुटुंबातील सदस्याबरोबर परस्परात संघर्ष, मतभेद आणि कटुता येण्याची शक्यता असते. अनेक संदर्भात परावलंबित्वाची स्थिती निर्माण होते. पदोपदी इतरांचा आधार घ्यावा लागतो. हा आधार शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचा असतो. वृद्ध व्यक्तीला त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन लुटले गेल्याच्या अनेक घटना समाजात सातत्याने घडत असतात. वृद्ध व्यक्तींना परस्पराशी आणि बदलत्या परिस्थितीत जुळवून घेताना अनेक अडचणी निर्माण झालेल्या असतात. वृद्ध व्यक्तीसमोर आपल्या रिकामा वेळ कसा घालवावा हा प्रश्न देखील असतो. वृद्धापकाळातील मानसिक स्वरूपाच्या विकृतीमुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. असे आपल्याला या ठिकाणी वृद्धाच्या समस्येच्या बाबतीमध्ये किंवा वृद्धाच्या सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, मानसिक समस्या या सर्व समस्येच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने विचार करता येऊ शकेल. यानंतर आपणाला प्रदूषणाचा अर्थ बघावा लागेल. प्रदूषण या शब्दास इंग्रजी भाषेमध्ये पोल्युशन असे म्हटले जाते. पोल्युशन हा शब्द लॅटिन भाषेत पोल्टस या शब्दापासून रूढ झालेला आहे. याचा अर्थ दूषित, गलिच्छ किंवा अशुद्ध असा होतो. यामध्ये नंबर 1, मानवाच्या गरजांच्या किंवा अधिक विकासाच्या सतत वाढत जाणाऱ्या हव्यासापोटी आर्थिक, औद्योगिक, भौतिक उन्नतीसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर करण्याच्या प्रयत्नात पर्यावरणाचा दर्जा खालावतो किंवा असंतुलन निर्माण होते. यालाच पर्यावरण किंवा प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण ही संज्ञा अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. वातावरणातील धूळ, वायू, धूर, धुके, बाष्प आणि ताज्य पदार्थ इत्यादी घटक समूहामुळे वनस्पती, सूक्ष्म जीव,
प्राणी आणि मानवास अपायकारक ठरलेले पर्यावरण म्हणजे प्रदूषण होय. असे आपल्याला प्रदूषणाच्या अर्थामध्ये आपल्याला नमूद करता येऊ शकेल. त्यामध्ये प्रदूषके किंवा दूषितके म्हणजे काय याचा आपला विचार करावा लागेल. पर्यावरणातील ज्या घटकामुळे संतुलित आणि पर्यावरण एकूण सजीव सृष्टीवर हानिकारक परिणाम होतात त्या धन, द्रव्य व वायू पदार्थांना प्रदूषके असे म्हटले जाते. प्रदूषकांचे प्रमाण जास्त असते. काही महत्वाची प्रदूषके खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकतील. नंबर 1 वायू. वायूमध्ये कार्बन मोनॉक्साईड, नंबर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि गंधकाम्ल वायू आणि वायू हॅलोजन इत्यादी. नंबर 2 द्रव. पाण्यात सांडलेले पेट्रोल, रासायनिक कारखान्यातील पाण्यात मिसळलेले रसायन, अमोनिया, क्लोराईड याचा आपला विचार करावा लागेल. नंबर 3 घन. धुलीकरण, शहरातील व औद्योगिक क्षेत्रातील कचरा, पारा, शिसे, विघटन न होणारे प्लास्टिक इत्यादीचा आपल्याला प्रदूषके किंवा दूषितके याच्यामध्ये आपला विचार करावा लागेल. यानंतर आपल्याला प्रदूषणाचे प्रकार याचा आपला विचार करावा लागेल थोडक्यामध्ये, की त्यामध्ये नंबर 1 चा आपल्याला सांगता येईल की प्रकारामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. प्रदूषणाचा चौथा प्रकार मृदा किंवा माती प्रदूषण. अशा पद्धतीने 4 प्रदूषणाचे प्रकार आपण सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने मानवी लोकसंख्या, गतिशीलता किंवा गतिमत्व या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे.